history of Hello. Happy morning, happy morning, happy morning, all of you. Good morning. Yes. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनची सुरुवात करते. चला सांगा कसे आहात मग सर्वजण? मस्त? वा वा, व्हेरी गुड, छान. ओके, वेळेवर नाही जॉईन करत है ना? अजून बरेच जण जॉईन नाही झाले. काय काय चाललंय? डेली ऍक्टिव्हिटी सुरू आहे सगळ्यांची? सुरू आहे? येस, गुड. आज आपण रेखी समजून घेणार आहोत. काय आहे? इथे वैशाली नावाने कोण जॉईन आहे? मला वाटतं काल तुम्ही पहिल्यांदाच जॉईन होतात का? मी पूर्ण सेशन अटेंड केले. अच्छा, ओके ओके, येस. बरेच कमी लोक आहेत. 1-2 मिनिटात आपण सुरुवात करूया. तोपर्यंत मला सांगायचंय 21 डेज अफर्मेशन कोण कोण करतोय? पुढे कुणाचं सुरू आहे? येस, व्हेरी गुड. रिक्षाताई, अनिताताई, ओके, प्राजक्ता, अजून अजून कोण करतोय? वैशाली, कोमल, रिचा, ओके, गुड. चालेल. काही जाणवतोय बदल स्वतःमध्ये? 21 डेज अफर्मेशन जे तुम्ही लिहित आहात का? वहीवर 21 वेळेला लिहायला सांगितलं होतं, लिहित आहात? बदल जाणवतोय? कितवा दिवस आहे अनिताताई आज तुमचं? माईक सुरू कर. उठावं लागलं. काय म्हणताय? 21 डेज अफर्मेशनचा आज कितवा दिवस आहे? आज 7वा. व्हेरी गुड. 7वा. येस. हाय रजत, कसा गेला पेपर? उद्या पेपर आहे. उद्या पेपर आहे. हो. ओके, झाली तयारी? हो फुल कॉन्फिडंटने जायचंय. हो जे येईल ते लिहून यायचं. जे नाही आलं तिथे पिक्चरचे गाणे लिहायचे. ते पण नाही लिहिणारला. नाही, मग त्याला जो विषय आवडतो ते लिहून यायचं. काहीतरी लिहून यायचं. थोडा नाही ठेवायचा पेपर. त्यांना खूप लोड असतो. जे पेपर चेक करतात ना त्यांना खूप लोड असतो. ते काय एक शब्द वाचत नाही बसत. पेपर भरलेला दिसला की मार्क्स देतात. भरलेला पाहिजे असतो. असं काही करायचं नाही. जोकचा पार्ट. ओके, असे जोक्स येत होते मध्यंतरीच्या काळात. मी ज्या वेळेला टीचर होती किंवा ज्या वेळेला माझं एज्युकेशन झालं होतं त्याच्यानंतर असे जोक्स फार येत होते. फोटो यायचे पेपरमध्ये, व्हॉट्सअपला, फेसबुकला. ओके, चलो. अजून असं कोण आहे नवीन आहे आणि ते लिहित आहेत? मला वाटतं विजयाताई आहे का इथे? विजयाताई, तुम्ही आता हो म्हटला ना की मी लिहिते. हो मॅडम, मी लिहिते. Yes. काय बदल जाणवतोय? हो, जाणवतोय की. बरं, चलो. हा, अनिताताई बोला. रजतशी बोलतात मी विसरून गेली. येणार रजत बोलायचंय तुम्हाला. रजतशी बोलणार. मराठी पण चांगला गेला पेपर. मराठी छान गेला? अरे वा, व्हेरी गुड. सगळे पेपर छान जातील, काळजी नको करू. अफर्मेशन केलं नाही. मेडिटेशन, एक्झाम कॉन्फिडन्स हे ससा काढी उठायचं ते. वाव, न्यू बिगिन. ओके, छान. म्हटलं म्हणा मला. आता तू positive आणि वाटलं. या फील्ड मध्ये आली ना, पुढचे सगळे पेपर छान जातील. हो चालेल. ते चार्ज केलं तर पेन फायदा झाला. ओके, छान, व्हेरी गुड. येस, बरं, चला. हा, तुम्ही 7 दिवस झाले अफर्मेशन लिहिताय. तुम्हाला काय जाणवतंय? माईक सुरू करा.
छान वाटतं ना लिहायच्या वेळेस. आणि आपली मनस्थिती पण तशी बदलते ना, आपण जसं लिहितो तसं. हो ना, व्हेरी गुड, छान. त्या विचाराने आपण म्हणजे काम करतो बाबा पुढे. हा, डोक्यात असतं ना तेच विचार. बरोबर, चालेल. कंटिन्यू करा 21 दिवसांपर्यंत. येस, ओके. तर आपल्याला आज रेकी बद्दल जाणून घ्यायचं आहे. रेकी काय आहे? ओके. तर रेकी म्हणजे रेकीला कुठलाच धर्म नाहीये, पंथ नाहीये, समाज नाहीये. ओके. रेकीला वेळेचं बंधन नाहीये. आहात का सगळे? सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत. ओके. रेकीला धर्म नाही, पंथ नाही, समाज, कम्युनिटी, देश कसलंच बंधन नाहीये. कुठल्या एका देशाची ती नाहीये रेकी शक्ती म्हणजे. ओके. लहान मोठा, लेडीज जेंट्स, दिवस रात्र असं कुठलंच बंधन रेकी घेण्यासाठी आणि रेकी देण्यासाठी आणि रेकीची प्रॅक्टिस करण्यासाठी नाही. जसं आपण म्हणतो सुतक आहे, विरधी आहे, पिरियड्स आहे, असं कुठलंच बंधन रेकी घेण्यासाठी किंवा देण्यासाठी किंवा तिची प्रॅक्टिस करण्यासाठी नाही. कारण का? कारण ती विश्वाची म्हणजे युनिव्हर्सची प्राण ऊर्जा आहे. जसा आपला श्वास सुरू आहे, आपली ती पर्सनल प्राण ऊर्जा आहे, तशी संपूर्ण ब्रह्मांडाची जी ऊर्जा आहे त्याला रेकी असं म्हटलं जातं. ओके. संपूर्ण ब्रह्मांडाची आहे याचा अर्थ काय? या ब्रह्मांडामध्ये आपण पण आलो. प्रत्येक घटक या ब्रह्मांडामध्ये आला. आता साधं आणि सोप्या भाषेत सांगणार आहे तुम्हाला, अतिशय साध्या पद्धतीने सांगणार आहे. बघा, तुम्ही ज्या वेळेला तुमच्या आई वडिलांचा नमस्कार करतात है ना, आपल्याकडे पद्धत आहे, डोकं पायावर टेकतात आणि नमस्कार करतात. त्यावेळेला आई वडील असतील किंवा इतर कोणी असेल ज्यांचा तुम्ही नमस्कार करतात, तर ती लोक काय करतात, नकळत त्यांचा हात इथे ठेवतात. बरोबर. फार काही ते वाकले नाही तर निदान पाठीवर हात ठेवतात. नाहीतर काय करतात, नुसता असा हात तरी करतात नकळत. कधी विचार केला याचा असं का? कुठल्याही देवतेचा फोटो बघा असा असतो. कुठल्याही संतांचा फोटो बघा, साईबाबा असतील, स्वामी समर्थ असतील, कुणाचाही बघा असा असतो. आजकाल जी लोक सत्संग करतात है ना, भागवत असेल, सत्संग असेल किंवा वेगवेगळे लोक आहेत, तर ते कसे करतात, असा हात करतात. है का करतात? कारण प्रत्येकाला माहिती आहे इथून ऊर्जा पास होते. आपल्याला फोटोमध्ये, सिरियलमध्ये देवाचा हात असा दाखवतात, संतांचा, साधूंचा, आणि इथून काय दाखवतात, काहीतरी रेज, किरण, लाईट दाखवतात. तर ती जी लाईट असते ती असते रेकीची ऊर्जा. कळलं? रेकी भारतातलीच आहे, भारताबाहेरची, इतर धर्माची असं काही नाही. रेकीचा उल्लेख आपल्या भारतीय म्हणजे हिंदूमध्ये, सॉरी हिंदू नाही, भारतीय जे धर्मग्रंथ आहेत म्हणजे वेद वगैरे आहेत त्यांच्यामध्ये खूप आधी आहे, खूप पूर्वीपासून आहे. पण आता त्याचा प्रचार आणि प्रसार कुणी केला, तर डॉक्टर मिकाओ उसुई यांनी केला. कोण होते हे डॉक्टर मिकाओ उसुई? तर हे जपानमध्ये राहणारे एक गृहस्थ होते, जे PhD होते, डॉक्टर सायंटिस्ट होते मेडिकल फील्डमध्ये. आणि ते त्यांच्या वर्गात मुलांना शिकवत असताना, मेडिकल सायन्स शिकवत असताना, अचानक एका विद्यार्थ्याने विचारलं त्यांना की औषधांशिवाय काय, औषधांशिवाय काय असं असेल ज्यामुळे माणूस बरा होईल. आणि तिथून त्यांचे विचार सुरू झाले. शेवटी सायंटिस्ट माणूस ना, रिसर्च करणारच. आणि फार पूर्वीच्या काळची ही गोष्ट आहे. त्यांचा जन्म होता 1865 मध्ये. ते होते बुद्धिस्ट फॅमिली मधले, म्हणजे गौतम बुद्ध त्यांना माहिती होते. आता गौतम बुद्धांनी सुद्धा ही चिकित्सा वापरलेली होती. स्पर्शाने ते लोकांना बरं करत होते. अनेक लोकांनी हे वापरलेलं आहे. ओके. आता तुम्हाला अजून एक उदाहरण मी तुम्हाला पहिल्या सेशनला सांगितलं होतं की ज्या वेळेला काहीतरी दुखतं, आपल्या बॉडी पार्ट्स मध्ये काहीतरी दुखतं, हात दुखला की आपला हात असा जातो, अरे काय हात दुखतोय, डोकं दुखलं की असा हात जातो, काय डोकं दुखतंय. जे दुखतं तिथे हात जातो. का जातो? कारण निसर्गाला माहिती, तुमच्या आत सुद्धा निसर्ग आहे, 5 तत्व आहे, त्याला माहितीये की इथे ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आपल्याला द्यायची.
हे सबकॉन्शियसली माहिती आहे आपल्याला, कॉन्शियसली नाही माहिती. मग त्याच्यासाठी आपण क्लास करतो, मग तिथे आपल्याला हे माहिती होते. ओके, सो ही ऊर्जा नैसर्गिक आहे. मग ज्या वेळेला डॉक्टर मिकाऊ उसुई यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना म्हटलं की डॉक्टर किंवा सर औषधांशिवाय काय, त्यावेळेला त्यांचं विचार सुरू झाले. त्यावेळेला ते त्यांच्या धार्मिक गुरूंकडे गेले आणि त्यांना विचारलं, पण त्यांनी त्यांना सरळ भाषेत उत्तर दिलं नाही. शेवटी ते गुरु होते. त्यांची परीक्षा घेतली गेली डॉक्टर मिकाऊ उसुई आणि त्यांना संपूर्ण जगभर फिरवलं. भारतात सुद्धा ते येऊन राहिलेले आहेत. वाराणसीमध्ये सगळीकडे फिरल्यानंतर, वाराणसीमध्ये राहिल्यानंतर काही काळाने ते कुठे गेले? पुन्हा आपल्या धर्मगुरूंकडे गेले. त्यांना सगळं सांगितलं, जे घडलं, जे अनुभवलं ते सगळं सांगितलं. तरी सुद्धा त्यांना त्यांच्या गुरूंनी लगेच असं उत्तर नाही दिलं. त्यांना असं फिरवलं आणि त्यांना सांगितलं की तू जा आणि आता ध्यान साधना कर. मग त्यांच्या जवळ जो कुरामा नावाचा एक पर्वत होता, त्या ठिकाणी डॉक्टर मिकाऊ उसुई गेले आणि ध्यानस्थ बसले. ध्यानस्थ बसल्यानंतर ते ध्यान त्यांचं 21 दिवस पर्यंत चाललं. म्हणून असं म्हणतात की रेकी लेवल 1 ची प्रॅक्टिस 21 दिवस केली पाहिजे. 21 दिवस ते ध्यानस्थ बसल्यानंतर काय घडलं? 21व्या दिवशी अचानक खडबडून ते जागे झाले. काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखं त्यांना वाटलं आणि हे त्यांना वाटल्यानंतर खडबडून ते जागे झाले. त्यांना आनंद झाला की काय झालं त्यांना काही कळत नव्हतं. 21 दिवसांचा उपवास त्यांचा झालेला होता आणि या उपवासाच्या नंतर ते भराभरा डोंगर उतरून खाली यायला लागले. तो कुरामा पर्वत उतरून खाली यायला लागले. ते खाली येत असताना अचानक त्यांच्या पायाला लागलं. पाय मुरगळला, त्यांच्या पायाला लागलं. त्यावेळेला त्यांनी आपला तळहात न कळतच त्या पायावर ठेवला. आणि हा त्यांना अनुभवायला आलेला पहिला साक्षात्कार. ऍक्च्युली जसं ध्यानातून उठले तसं त्यांना जाणवलं, पण त्यांना कळत नव्हतं मला काय झालं, मला काय जाणवलं. 21 दिवसांनी कसं त्यांचं ध्यान तुटलं. मग ज्या वेळेला त्यांनी त्यांच्या पायाला जस्ट असा हात ठेवला, त्यांच्या पायाची वेदना लगेच शमल्याचा म्हणजे थांबल्याचा त्यांना अनुभव झाला. तिथून पुढे पायथ्याशी आल्यावर एक हॉटेल होती. त्या हॉटेलमध्ये ते जेवायला गेले. प्रचंड भूक लागलेली होती. त्यांनी जेवण ऑर्डर केलं. ते जेवण भराभरा जेवायला लागले. त्या हॉटेलच्या मालकाने त्यांना म्हटलं की तुमचा 21 दिवसांचा उपवास झालेला आहे. तुम्ही इतकं भरभर एवढं जेवू नका, खाऊ नका. पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांना खूप भूक लागलेली होती. त्यांनी जेवण केलं आणि न कळतच त्यांचा हात, ज्या वेळेला आपण जास्त जेवून घेतो त्यावेळेला काय होतं, आपला हात न कळतच आपल्या पोटावर जातो, है ना. असं तृप्तीचा ढेकर देतात, है ना. तसा त्यांना एक छान तृप्तीचा ढेकर आला आणि संपूर्ण अन्न पचल्याचा त्यांना अनुभव झाला. हा त्यांचा दुसरा अनुभव. तिथून पुढे बराच वेळ झाले ते ज्या ठिकाणी जेवायला बसले होते त्या ठिकाणी ते बघत होते की तिथे एक 10-12 वर्षांची मुलगी होती त्या हॉटेलच्या मालकाची आणि ती अशी बसलेली होती. तिचा गाल दुखत होता, बरेच महिने झाले. गाल नाही, दाढ. मग त्या तिच्या वडिलांची परमिशन घेऊन ते तिच्याशी बोलले, तिची विचारपूस केली आणि त्यांना तिने सांगितलं की असं असं दुखतंय. मग त्यांनी परमिशन घेतली आणि जस्ट तिच्या गालाला असा हात केला तर तिचं दाढेचं, दाताचं, महिन्यांचं दुखणं बरं झालं त्याच क्षणी. ओके, सो अशा पद्धतीने हा तिसरा साक्षात्कार त्यांना झाला आणि असंच पुढे कंटिन्यू सुरू होतं आणि त्यांना कळायला लागलं की जे काही दिवस होते 21 दिवसाचं ध्यान केलेलं, तिथं त्यांना काय काय जाणवलं ते आठवायला लागलं. त्यांना काही काही चिन्ह भेटली. ती चिन्ह त्यांना कळायला लागली, त्यांना समजायला लागली. या प्रोसेसला म्हणतात शक्तिपात म्हणजे दीक्षा, अट्युनमेंट.
तर साक्षात निसर्गाकडून त्यांचा शक्तिपात झाला, त्यांना साक्षात्कार झाला. आणि इथून पुढे त्यांनी जनसेवेसाठी काम केलं, म्हणजे औषधांशिवाय उपचार, फक्त हात लावला की झालं बरं, अशा पद्धतीने. मग आता एकटा माणूस कुणाला उपचार देणार, म्हणून त्यांनी त्यांच्या नंतर एका व्यक्तीला ही दीक्षा दिली, त्यांच्या हातातली एनर्जी पुढे पास केली. शेवटी हे पण त्यांना झालेला एक साक्षात्कार होता की हे एनर्जी पुढे पास कर. असं त्यांनी एकाला दिली, दुसऱ्याला दिली, तिसऱ्याला दिली, या पद्धतीने. ती दिल्याच्या नंतर सगळे एक टीम म्हणून काम करायला लागले, औषधाशिवाय उपचार सगळ्यांना द्यायला लागले. पण त्यांना लक्षात आलं की काही लोक याचा गैरफायदा घेत आहेत. मग तेव्हापासून त्यांनी एक चौकटीबद्ध नियम केले आणि रेकी फाउंडेशनची स्थापना केली. ओके, सो रेकी फाउंडेशनची स्थापना केल्यानंतर काही नियम तिथे त्यांनी दिले, काही तत्व तिथे त्यांनी दिले. आता तुम्हाला इथपर्यंत हे लक्षात आलं की रेकी कुठल्या देशाची नाही, आणि जर ठरवायचंच झालं तर मूळ भारत आहे. वेदांमध्ये उल्लेख आहे, कारण आपल्या धर्मातील प्रत्येक साधू संत देवता अजूनही आपले आई वडील, आपले गुरु असं जात असतो. तर इथे तुमचा गैरसमज पहिला दूर झाला की कुठल्याही देशाची किंवा धर्माची नाही, समाजाची, पंथाची नाही. ती शक्ती नैसर्गिक आहे, 24/7 निसर्गामध्ये आहे. सो तिला इन्व्होक करण्यासाठी सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र हे बंधन नाही. लहान मूल पासून मोठ्या म्हाताऱ्या माणसापर्यंत कुणीही तिला बोलवू शकतं, स्त्री असेल, पुरुष असेल. सुतक, गिरधी, पिरियड्स याचं बंधन नाही. आता तुम्हाला हे झालं, याच्यानंतर सांगितलं की रेकीचा प्रचार आणि प्रसार कोणी केला, तर डॉक्टर मिकाओ उसुई यांनी जगभरात प्रसार केला. त्याच्यानंतर त्यांनी काही जे तत्व आणि नियम दिले, त्यातलं सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं आहे की रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही. ओके, खूप जास्त महत्वाचं आहे. जसं जसं तुम्ही इथे पुढे याल तसं तुम्हाला कळेल असे नियम का आहेत. तर पहिला नियम आहे की रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही. मग आता तुम्ही म्हणाल की मी कसं देते, तर मी तुम्हाला अजून रेकी दिलीच नाहीये, है ना. मी तुम्हाला म्हटलं होतं, ते एक गाणं तुम्हाला म्हणून दाखवलं होतं मी, कुठलं, किसी के हाथ ना आएगी ये लड़की, तसं रेकीचं आहे. ती कुणाच्या हाती सहसा लागत नाही. ज्याचा भाग्योदय ठरलेला आहे. आता कुणाचा भाग्योदय ठरलेला असतो, ज्याचे कर्मांचे फेरे फिरून झालेले आहे, त्याच्याच आयुष्यात रेकी जाते. आता असे खूप लोक आहेत ज्यांचे फोन मेसेज झालेले आहे की त्यांनी रेकी केलेली आहे काहीतरी वर्षांपूर्वी, महिन्यांपूर्वी, दिवसांपूर्वी, पण ते रेकीला कनेक्ट होऊ शकले नाही, त्यांना ती रेकी कळलीच नाही. ओके, असे खूप लोक आपल्याकडे आहेत. हे का झालं, कारण त्यांनी ज्या वेळेला रेकी केली त्यावेळेला त्यांची निवड झालेली नव्हती, त्यांचा कर्मांचा फेरा पूर्ण झालेला नव्हता, त्यांचा भाग्योदय त्यावेळेला ठरलेला नव्हता. तर रेकी सहसा कोणाच्या आयुष्यात जात नाही, त्यांच्याच आयुष्यात जाते आणि त्यांनाच कनेक्ट होते ज्यांचा भाग्योदय ठरलेला आहे. मग इतर लोक म्हणतात आमचा याच्यावर विश्वास नाही. इट्स ओके, ज्याचा विश्वास नाही इट्स ओके, ज्याचा विश्वास आहे इट्स ओके. ज्याचा विश्वास नाही तो तिथेच राहतो, ज्याचा विश्वास बसला त्याची भरपूर प्रगती होते, आत्मिक समाधान त्याला मिळतं आणि सगळ्या ठिकाणी प्रगती होते. ओके, सो रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाहीये, तर मी तुम्हाला अजून रेकी दिलेलीच नाही. मी तुम्हाला डे 1 पासून सांगते की एव्हरी डे तुम्हाला एक ऍक्शन घ्यायची आहे, एक टास्क तुम्हाला करायचा आहे. तसा एक टास्क तुम्हाला आज पण करायचा आहे. आपण चाळण लावलेली होती पहिल्या दिवसापासून, कोण कोण प्रत्येक सेशन करणार, तुम्हाला एक लक्षात येतंय का? स्क्रीनवर जर तुम्ही पाहिलं आता
तर 14 ते 16 मेंबर्स मला दिसत आहेत माझ्या स्क्रीनवर, तिथे लिहून येतं. बरोबर? आणि आजपर्यंत 40+ मेंबर असत होते रोज. आलाय हा बदल कोणाला लक्षात? पहिल्या दिवसापासून 40+ लोक होते आणि हो. आज ऍक्च्युली रेकी सांगितलं. मी टॉपिक लिहून दिला होता मेसेज मध्ये, पण आज फक्त ह्या स्क्रीनवर मला 16+ दिसतं आणि ह्या स्क्रीनवर 14+. म्हणजे आहे सेम नंबर, स्क्रीनचा फरक आहे, एक मोठी एक लहान. येतंय लक्षात? येस मॅम. तर मी तुम्हाला डे 1 ला सांगितलं होतं, आपण बघू शेवटपर्यंत कोण टिकतं आहे. ही चाळण आता जी लावली आहे ती किती लोकांना शेवटी घेऊन जाते. आता आज जेवढे आहेत ना, याच्यातले निम्मे पण काय माहिती उद्या येतील की नाही. ओके, तर ही गंमत आहे रेकीची. सो रेकीचा नियम आहे की मागितल्याशिवाय द्यायची नाही, तर मी तुम्हाला अजून देत नाहीये. आपली काय तयारी सुरू आहे? रेकीला कनेक्ट होण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात. जसं आपण एक सेशन घेतलं होतं, बरेच सेशन घेतले, त्यातलं एक होतं की जाणीवपूर्वक माफ करून टाका आणि जाणीवपूर्वक माफी मागून घ्या. एक सेशन केलं होतं की धन्यवाद द्या. इच अँड एव्हरीथिंगला धन्यवाद द्या. तुमच्या खिशात पैसा असला किंवा नसला तो मॅटर करत नाही. जर एखाद्याने ती वस्तू तयारच केली नाही, एखाद्याच्या मनात ती आयडियाच आली नाही, तर ती वस्तू तुम्ही विकत घेऊ शकतात का? अजिबात नाही, है ना? सो प्रत्येकाला धन्यवाद द्या, हे आपण शिकलो. सो या स्टेप्स मधून 100% जी लोक गेली आहेत ती, आणि त्यातलीही आता ठरतील कोण उद्याच्या सेशनला येतील. मग आता मी तुम्हाला सांगणार आहे आज रेकी बद्दल डिटेलमध्ये, मग तुम्हाला समोरून रेकी मागायची. येतंय लक्षात? तुम्ही स्क्रीनवर आहात आणि मी उद्या तुम्हाला रेकी देईल हे होणार नाही. जर तुम्हाला आजचं सेशन समजलं, पटलं, तर तुम्हाला समोरून ग्रुपमध्ये मेसेज टाकायचा आहे की मला रेकी दीक्षा हवी आहे किंवा मला ती द्या. रेकीची दीक्षा होणार आहे. स्वप्नालीताई माईक बंद करा तुमचं. येस, थँक्यू. तर तुमच्यामध्ये एनर्जी आहे प्रत्येकामध्ये, ती ऍक्टिव्हेट केली जाणार आहे उद्या. काय होणार आहे? ती एनर्जी ऍक्टिव्हेट केली जाणार आहे. आता तुम्हाला जर ती एनर्जी ऍक्टिव्हेट करून घ्यायची असेल तर तुम्हाला ग्रुपमध्ये मेसेज टाकायला लागेल की माझं नाव, माझं वय, माझं गाव, मला दीक्षा हवी. मग मी तुम्हाला ती उद्या दीक्षा देणार. म्हणजे रेकीची ऊर्जा जी तुमच्याकडे आहे त्याच्यात टॅपिंग करणार, ती ऍक्टिव्हेट होणार. ओके, आता टॅपिंग करणार म्हणजे काय? तुम्हाला जस्ट यायचं आहे सेशन मध्ये, डोळे बंद करून बसायचं आहे. एक माइंड रिलॅक्सिंग म्युझिक इथे सुरू राहील आणि मी इथून दीक्षा देण्याचं काम करणार. मी पण त्या प्रोसेस मध्ये जाणार आणि तुमच्या आत जी एनर्जी आहे ती ऍक्टिव्हेट होणार. ओके, सो आजचं सेशन ज्यांना समजेल त्यांनी माझं नाव, माझं वय, माझं गाव आणि मला दीक्षा हवी हा मेसेज ग्रुपला टाकायचा आहे. ठीक आहे. आता दुसरा नियम काय आहे? पहिला नियम आपण बघितला की रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही रेकीचा क्लास केला, मग जर ती कोणी मागितलीच नाही आणि कुणाला सांगायचं पण नाही की हा मी तुम्हाला रेकी देतो, मी तुम्हाला रेकी देतो, याचं मार्केटिंग करायचं नाही. ही शक्ती आहे. ज्या वेळेला तुमची रेकीची दीक्षा होते त्यावेळेला असे लोक तुमच्या आयुष्यात येतात जे गरजू असतात, अडचणीत असतात आणि तुमच्याकडे मदत मागतात. हे होतं कारण ही युनिव्हर्सल पॉवर आहे. तिला तर माहिती ना कोण कोण गरजू आहे आणि तिला माहितीये की कुणाच्या हातून कुणाचा भाग्योदय करायचा आहे. सो ती लोकांना बरोबर कनेक्ट करत जाते. ओके, तर ज्या वेळेला तुम्ही पुढच्या लेवलला येतात त्यावेळेला आपोआप अशी माणसं तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात की ज्यांना रेकी हवी असते आणि ते तुमच्याकडे मदत मागतात. पण तुम्हाला तुमची रेकी लेवल 2 झाल्याच्या नंतर काही नियम पाळल्यानंतर दुसऱ्यांचं हिलिंग करायचं आहे. आता सध्या तुम्हाला फक्त स्वतःच करायचं आहे. ओके,
उगाच आधीच्या आधी इतरांचं हिलिंग करायला जाऊ नका. कारण ज्या वेळेला आपण रेकी हिलिंग करतो त्यावेळेला आपण त्या व्यक्तीच्या कर्मांमध्ये जातो. कर्मांमध्ये म्हणजे काय, या जन्मीचा भूतकाळ, मागच्या जन्मांचा भूतकाळ, तिथे आपण जाऊन ते काम करतो. तिथे जाऊन टॅपिंग केलं जातं. आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्ही ज्याला दिलंय त्याला बरं वाटतं पण तुम्हाला त्रास होतो. हे का होतं, तर बघा आपण म्हणजे एक मातीचं मटकं आहोत. ओके, आणि तुम्ही आठवा डे 1 ला कसे होतात. जे रेग्युलर आहे त्यांच्यासाठी हे म्हणते मी की तुम्ही स्वतःला आठवा तुम्ही डे 1 ला कसे होतात आणि आता कसे आहात. तर सुरुवातीला आपण थोडंसं टेन्शन मध्ये होतो, स्ट्रेस मध्ये होतो, बर्डन मध्ये होतो आणि आता कसं झाले आहोत, रिलॅक्स पॉझिटिव्ह झाले आहोत. तर सुरुवातीला आपण कसे होतो त्या मटक्यातल्या गढूळ पाण्यासारखे. आता त्या गढूळ पाण्यात वरून पाणी टाकलं जातंय, वरून पाणी टाकलं जातंय त्या मटक्यामध्ये. आधी गढूळ पाणी आहे, वरून स्वच्छ पाणी टाकलं जातंय. काय होईल, पाणी स्वच्छ होईल की अजून गढूळ होईल, अजून गढूळ होतं पाणी, बरोबर आहे. मग आपलं असंच आहे की आपण गढूळ आहोत आणि वरून रेकीची पवित्र ऊर्जा घेत आहोत आणि इतरांना हिलिंग देत आहोत. तर काय होतं, नळ सुरू केला की कुठलं पाणी पडेल, गढूळ पाणी, बरोबर. म्हणजे तुमची स्वतःची तयारी नाहीये, हिलिंगची तुम्हाला गरज आहे. तुम्ही स्वतः तयार नाही आहात आणि तुम्ही समोरच्याला हिलिंग देतात. त्यावेळेला आधी कुठलं पाणी पडेल, गढूळ पाणी, बरोबर आहे. मग हे गढूळ पाणी तुम्ही समोरच्याला देतायत. तुमची तर क्लिनिंग होते पण जर समोरच्याला चांगलं देऊ शकत नाही तर वाईट पण देऊ नये. येतंय लक्षात. मग इथे तुम्ही त्याच्या कर्मबंधनात अडकत जातात. ओके, जर तुम्हाला इन्कम सोर्स या फॅकल्टी मधून हवा असेल तर तुम्हाला मास्टर लेवल करावी लागेल, म्हणजे 3री लेवल. ती झाल्याच्या नंतर कमीत कमी 6 महिने तुम्हाला सेल्फ हिलिंग घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर लोकांसाठी काम करू शकता. आणि तुमचं सेल्फ हिलिंग हे नियमित असेल, व्यवस्थित असेल तर तुम्ही तुमच्याकडे आपोआप लोक यायला लागतात. ओके, तर रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही, स्वतःची सेल्फ हिलिंग पूर्ण झाल्याशिवाय पण कुणाला द्यायची नाही. आपल्याला असं वाटतं की हा त्या व्यक्तीला बरं वाटलं, आपण खुश होतो, पण इथे त्या व्यक्तीच्या कर्मबंधनात आपण अडकतो. कारण ही स्पिरिच्युअल जर्नी आहे, आत्मा ते आत्मा कनेक्शन होतं. येतंय लक्षात तुम्हाला. येस. त्याच्यानंतर रेकीचे अजून काही नियम आहेत, जसं की एनर्जी एक्सचेंज शिवाय रेकी घ्यायची किंवा द्यायची नसते. एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय, रेकी ही एनर्जी आहे आणि एक्सचेंज म्हणजे काय, देवाणघेवाण, अदला बदल. तुम्ही जर कुणाकडून रेकी घेत आहात तर त्या व्यक्तीला त्याचा मोबदला दिला गेला पाहिजे. किंवा तुम्ही कुणाला तरी रेकी देत आहात तर तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीकडून मोबदला घेतला गेला पाहिजे. का, तुम्हाला माहिती असलेलं उदाहरण देते. ज्या वेळेला आपण कुणाच्या तरी बर्थडेला जातो, वास्तुशांतीला जातो, लग्नाला जातो, डोहाळ जेवणाला जातो, त्यावेळेला आपण जाताना आहेर घेऊन जातो, गिफ्ट्स घेऊन जातो, बरोबर. आणि ती लोक आपल्याला रिटर्न गिफ्ट्स देतात, आहेर देतात, पुन्हा रिटर्न मध्ये देतात की नाही. बऱ्याच लोकांना हे फॅड म्हणून माहितीये, आजकाल याचं फॅड झालंय रिटर्न गिफ्ट देण्याचं. पण त्याच्या मागचं लॉजिक काय माहितीये, आपण म्हणतो की कुणाचा 1 रुपया ठेवायचा नाही. मग ते आहेर पण कसे आले, रुपयांमधूनच आले. तर त्याच्या मागचं लॉजिक हे आहे की आपण म्हणतो कुणाचा उसना 1 रुपया ठेवायचा नाही, आपल्याला तो फेडावा लागतो 100 पटीने कुठल्या तरी जन्मात, या जन्मात किंवा कुठल्या तरी जन्मात. सो लोकांना हे लॉजिक नाही माहिती, हे पटलं नाही. पण त्यांना हे पटलं की कोणीतरी आपल्याला गिफ्ट दिलं की आपण पण द्यावं, आपल्यालाही छान वाटतं, त्यालाही छान वाटतं. सो हे रिटर्न गिफ्ट दिलं जातं. यालाच म्हणतात एनर्जी एक्सचेंज. तर पूर्वीच्या काळी कसं होतं, फार पूर्वीच्या काळी ज्याच्याकडे शेती होती तो धान्य द्यायचा.
आणि दुसऱ्याकडे जी वस्तू असायची, फॉर एक्झाम्पल कुणाकडून कपडे घ्यायचे जे सूत काढून त्याचं कापड बनवतात. मग एक व्यक्तीला कापड हवं असेल तर तो काय करायचा, त्याच्याकडे जे पिकतं ते द्यायचं, एक्सचेंज करायचे. पण आता असं करू शकतो का आपण, किंवा करतो का आपण, किंवा केलं पाहिजे का आपण? तर नाही. आता एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय असते, मनी एनर्जी. मनी एनर्जी म्हणजे काय, पैसे. तर रेकीचा नियम आहे की एनर्जी एक्सचेंज शिवाय तुम्ही ती घेऊ पण नाही, देऊ पण नाही, कारण तुम्ही कर्मबंधनात अडकत जाता. येतंय लक्षात? आता मला सांगा, जे लोक रेग्युलर आहेत आणि रोजचा टास्क रोज करत आहेत त्यांनाच हे कळेल की जर तुम्ही डे 1 पासून सेशनला आहात, सेशन रिपीट करत आहात, तर तुमच्या आयुष्यात काही बदल झाले, त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह बदल झाले. आता मला सांगा, तुम्हाला एवढं पॉझिटिव्ह होण्यासाठी बाहेर कुठेतरी तुम्ही गेला तर तुम्हाला किती रुपये मोजावे लागले असते? आणि तेवढे मोजून पण आज तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह झाला आहात तेवढे झाला असता का? मग आता तुम्ही माझ्याकडून रेकी तशीच घ्यायला पाहिजे का? सांगा, तुम्हीच सांगा. जरी मी रेकीची फ्री ऍड केली पण अजून आपण रेकी पर्यंत पोहोचलेले नाही आहोत. आपलं जे मटक्यातलं गढूळ पाणी आहे ते आपण स्वच्छ करण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. आपण त्याला चाळण लावलेली होती, पण त्याच्यातही तुम्ही भरपूर पॉझिटिव्ह झालात. आता मी जसं काल म्हटलं की ग्रुपमध्ये तुमचा होमवर्कच येत नाही, याच्या आधीचे लोक प्रचंड त्यांचा होमवर्क येत होता आणि दीक्षेच्या आधीच त्यांच्या लाईफ मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले होते आणि दीक्षेनंतर तर भरपूर. मग एवढी जर पॉझिटिव्हिटी येते आहे, एवढे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत, तर तुम्ही माझ्याकडून रेकी तशीच घेतली पाहिजे का? हँग झाले सगळे आता. ओके, चलो ठीक आहे. तर रेकीचा नियम मागितल्याशिवाय द्यायची नाही, एनर्जी एक्सचेंज शिवाय द्यायची नाही, घ्यायची नाही. आता दीक्षा काय असते, तर दीक्षा ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये तुमच्या या जन्मातल्या भूतकाळावर आणि मागच्या कुठल्याही जन्मातल्या भूतकाळावर, असा भूतकाळ जिथे बॅड पॅटर्न्स आहेत, म्हणजे तुमच्या कळत किंवा नकळत तुमच्या हातून म्हणजे कृतीतून किंवा शब्दातून चुकीचे कर्म झालेले आहेत, अशा ठिकाणी रेकीची दीक्षा काम करते. मग होतं काय, तुमचे बॅड कर्माच रिलीज होतात, म्हणजे मुक्त होतात, म्हणजे ते निघून जातात. त्यामुळे तुमच्या आयुष्यात तुमच्या कामांना गती येते. तुमची एकदा रेकीची दीक्षा झाली की तुमच्या कामांना गती येत जाते. दीक्षेची प्रोसेस अशी असते, मग अशीच सांगितलं की तुम्हाला जस्ट बसायचं असतं डोळे बंद करून आणि इकडून मी तुम्हाला त्या एनर्जी सोबत कनेक्ट करून देत असते. एकदा ते कनेक्शन झालं की प्रचंड सुंदर अनुभूती येतात, प्रचंड सुंदर. कुणाला येतात, ज्यांनी डे 1 पासून सेशन केलेलं आहे विथ होमवर्क त्यांना येतात. स्वप्नाली ताई बरोबर आहे का? मागच्या बॅचला एनर्जी एक्सचेंज म्हणजे काय? ओके, म्हणजे तुम्हाला पैसे द्यायला लागतील मला रेकी हवी असेल तर, साध्या सोप्या सरळ शब्दात. तुम्हाला मी मागच्या वेळेलाही सांगितलं होतं, पण तुम्ही एनर्जी एक्सचेंज मला वाटतं नाही केला. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पहिले सेशन केले नव्हते पण तरी म्हटले की मला दीक्षा हवी. मग अनुभूती आणि अनुभव आले का तुम्हाला त्यावेळेला? काहीच कळलं नाही. जसं तुम्ही परवा सांगितलं की मला ह्या सेशनला काहीतरी जाणवलं, मी पहिल्यापासून हे सेशन केल्यामुळे. मागच्या सेशनला मला जाणवलं नव्हतं आणि ज्या ज्योतिताई त्यांनी सांगितलं होतं की मला असं झालं, मला तसं झालं, प्रचंड सुंदर अनुभूती त्यांना आल्या आणि बराच मोठा त्यांचा व्हिडिओ आहे रेकॉर्डिंग मध्ये, त्यांनी खूप सुंदर शब्दात ते व्यक्त केलेलं आहे. तर स्वप्नाली त्यांना असं वाटत होतं की अतिशयोक्ती, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं नाव घेते कारण तुम्ही ते म्हणाला, पण खूप जणांना असं वाटलं जे जे मधूनच जॉईन झालेले होते, त्यांची चाळण पहिल्या दिवसापासून नव्हती, गढूळ पाणी निघून गेलेलं नव्हतं, थोडंफार राहिलेलं होतं. सो त्यांना ती अनुभूती नाही आलं. असं वाटलं की अरे काय अतिशयोक्ती करते ही बाई, पण नाही,
तितकाच सुंदर चमत्कार तुमच्या सोबत होतो, प्रत्येकासोबत होतो. कोण? प्रत्येक जण ज्याने स्वतःला रिक्त केलेलं आहे, मोकळं केलेलं आहे. स्वतःच्या ज्या बॅड एनर्जीज आहे, मी म्हटलं ना, कंप्लेंट लिहा, कागद जाळा, सॉरी म्हणा, थँक्यू म्हणा, माफ करा. तर ही प्रोसेस जर तुम्ही केली तर दीक्षेदरम्यान तुम्हाला खूप सुंदर अनुभूती येत असते आणि त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात जी कामं अडकलेली आहेत ती कामं पटापट मार्गी लागत असतात. ओके, तर उद्या याच वेळेला आपली दीक्षा होईल. ओके, आता उद्या कुणाची दीक्षा होईल? बोला. मॅम हिलिंग नेमकं म्हणजे काय मला सांगा ना. हिलिंग म्हणजे हिलिंग म्हणजे उपचार मराठीत. ओके, येस, आता तोच टॉपिक मी एक्सप्लेन करते की रेकी हिलिंग म्हणजे काय, की रेकी शक्ती उपचार करते. जसं तुम्ही दवाखान्यात जातात, मग तुम्ही टॅबलेट्स घेतात, सिरप घेतात, है ना. हा काय औषधी उपचार आहे. जास्ती तब्येत खराब झाली तर इंजेक्शन घेतात, सलाईन लागतात. जास्ती खराब झालं तर ऑपरेशन आपलं केलं जातं. हे काय उपचार आहे, बरोबर. अजून काय करतो आपण उपचारासाठी? डाएट फॉलो करतो, म्हणजे योग्य सकस आहार वेळच्या वेळी घेणं, योगा करतो, प्राणायाम करतो. तर हे सगळे काय आहे? उपचार आहेत. याला म्हणतात हिलिंग. तर रेकी हिलिंग काय आहे? कुठल्याही औषधाशिवाय, कुठल्याही ऑपरेशन शिवाय तुम्ही जस्ट असे हात करणार उद्यापासून आणि त्या व्यक्तीची किंवा तुमची स्वतःची कुठलीही समस्या असेल ती सॉल्व्ह होणार. आता कुठली समस्या? आता फॉर एक्झाम्पल मी आपल्याच बॅच मधले उदाहरण देते, म्हणजे मागच्या बॅच मधले. तर फ्रीज बंद पडला होता, फ्रीजला हिलिंग दिली, असे हात केले आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले की तू सुस्थितीत सुरू आहे, तुझं काम तू नीट करतो आहेस. ते फ्रीज सुरू झालं. वॉशिंग मशीन बंद पडलेलं होतं, तुम्हाला नावासकट सांगते, शुभांगी ताईंनी फ्रीज रिपेअर केलाय, दीपिकाने वॉशिंग मशीन रिपेअर केलाय, पौर्णिमा ताई यांनी फिल्टर, सोनल ताईंनी गिझर, ज्योतिताईंनी ते नाही का कबूतर असतात खूप, है ना, ते खूप घाण करतात बिल्डिंगच्या आजूबाजूला, तर ते कितीतरी वर्षापासून तिथे होते. आता त्यांचं वय पण आहे 30च्या पुढे आणि त्यांच्या त्या चाळीमध्ये तिथे ते कबूतर होते. त्यांनी सविस्तर लिहून पाठवलेलं आहे ग्रुपमध्ये, जर तुम्ही पाहिलं मीडियामध्ये जाऊन तर तुम्हाला स्क्रीनशॉट दिसतील. त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे त्याच ग्रुपमध्ये. ओके, सो त्यांनी जस्ट हिलिंग केलं. त्या कबुतरांना सांगितलं की ही तुमच्या भल्याची जागा नाही, तुम्ही इथून दुसरीकडे जा. ते कबूतर तिथून निघून गेले. सोनलताईंच्या बाथरूम मध्ये कुठलं तरी त्या माशीचं घर झालेलं होतं, तिला सांगितलं तू इथून निघून जा, ती तिथून निघून गेली. ओके, परवाचं उदाहरण, प्रवासात ताई होत्या अश्विनी ताई, त्यांना घरी पोहोचायला उशीर व्हायला हवा होता, त्यांना घरी लवकर जायची इच्छा नव्हती. त्यांनी हिलिंग दिलं, हे रेकी शक्ती तू ये आणि इथे ट्रॅफिक जाम कर. असा रस्ता जिथे कधीच ट्रॅफिक लागत नाही, मोकळा रस्ता, तिथे ट्रॅफिक जाम झालं. थोड्या वेळाने त्यांचं मन समाधान झालं, चला आता घरी जायला हरकत नाही. प्रवासात होत्या त्या बसमध्ये आणि त्यांनी परत केलं, रेकी शक्ती ट्रॅफिक क्लिअर कर, मला माझ्या घरी पोहोचव. काही मिनिटात, क्षणात ट्रॅफिक क्लिअर झालं. सविता ताईंचं सेम उदाहरण, त्यांनी 4 व्हीलर मध्ये त्या होत्या, त्यांना माहिती होतं ह्या रस्त्याला ट्रॅफिक राहते आणि हा रस्ता खराब राहतो, खड्ड्यांचा राहतो. त्यांनी हिलिंग दिलं तर चक्क त्यांना खड्डे लागले नाहीत आणि ट्रॅफिक लागला नाही. ओके, आता हे मला का बोलून सांगावं लागतंय, कारण त्यांनी फोनवर शेअर केलंय, त्याच्यानंतर व्हॉट्सअपला लिहून पाठवलेलं आहे. आपल्या जिज्ञासा गुरुकुलमच्या ग्रुपमध्ये सुद्धा, तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहिती नसेल, पण मीडियामध्ये जर मी स्क्रीनशॉट शेअर केले त्यावेळेला तुम्ही असाल तर तुम्हाला ते दिसतील अजूनही. ओके, आणि त्या आता एवढ्या समाधानी झाल्या, पुढे गेल्या की त्यांना इथे सारखं रिपीट सेशन करण्याची गरज नाही, त्यांच्या पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. ओके, सो मी त्यांच्या वतीने हे सांगते, पण हे आहे तर आहे. अजून काय आहे? कुठलाही आजारपण शारीरिक लेवलचं, ओके, तुम्हाला काल चक्र शिकवले, प्रत्येक चक्राशी संबंधित, म्हणजे जगाच्या पाठीवर माणसाला जो काही शारीरिक आजार होतो,
कुठलाही असेल, नवीन आलेला, जुना, कुठलाही आपल्या चक्रांशी संबंधित असतो. मग आपण रेकी हिलिंगने आपले चक्र बॅलन्स केले की तो आपला आजार निघून जातो, आपल्याला ना दवाखान्यात जाण्याची गरज पडत. ओके, तुमचं होणारं ऑपरेशन टळतं. हा, उद्या अपॉइंटमेंट आहे, उद्या ऑपरेशन आहे आणि आज रेकी हिलिंग केलं तर माझं नावाने ओरडत नका बसू, असं काही चालणार नाही. निदान तुम्हाला 2-3 महिन्याचा वेळ दिलेला आहे. 2-3 महिन्यांनी तुमचं ऑपरेशन आहे आणि तुम्ही न चुकता रोज रेकी हिलिंग घेत आहात, तर तुमचं ऑपरेशन नक्की टळू शकतं. अजून कुठे वापरता येईल? एकतर निर्जीव गोष्टी तुम्हाला सांगितलं, सगळ्या मशीन्स झाल्या, कुठलीच मशीन सोडली नाही. प्रत्येकीच्या घरात काल सुवर्णधान्य घड्याळ सांगितली, घड्याळ सुरू केली त्यांनी, बरोबर आहे. ट्रॅफिकचं उदाहरण झालं, रस्त्यातले खड्डे गायब झाले. अजून काय झालं? 10वीची एक्झाम सुरू आहे, 3 जणींचे फीडबॅक आले. काल एकीचा फोनवर झाला की जस्ट रेकी हिलिंग सुरू केलं आणि मेडिटेशन आहे एक्झामचं, ते मुलाला ऐकवलं. जो मुलगा, त्याला बऱ्याचदा पोटात भीतीचा गोळा येत होता एक्झामच्या आधी, तो गायबच झाला आणि कॉन्फिडंटली पेपर लिहून येतो. कम्प्युटरचा पेपर होता मुलीचा, कृतिकाचा. एक्झाम हॉलमध्ये ब्लँक, काही आठवायला तयार नाही. आई मास्टर हिलर आहे, तिची सुद्धा, मुलीची सुद्धा, म्हणजे कृतिकाची पण दीक्षा झालेली आहे आणि तिची रोज टेलिपॅथिक हिलिंग तिची आई करत असते. टेलिपॅथिक हिलिंग म्हणजे इथे फक्त ऊर्जा दिली जाते, इथे काय आहे? थॉट्स. तर इथे तिला रोज हिलिंग दिली जात होती. तर तिला सुरुवातीला ब्लँक झाल्यासारखं वाटलं, पण त्याच्यानंतर जे रेकी हिलिंग काम केलं की तिने न वाचलेले टॉपिकची उत्तर सुद्धा ती लिहून आली आणि 50 पैकी 50 मार्क्स मिळाले. तर तुम्हाला मी रोज म्हणत असते की